नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारं असं केक. आणि क्रीमवाला केक म्हटलं की सगळ्यांना नेहमी खायला नाही आवडत. त्यामध्ये खूप फॅट असते. पण जर तोच बिना क्रीमचा केक टेस्टी बनत असेल तर तर आज आपण असाच केक बनवणार आहोत. तो आहे मार्बल केक. याला झेब्रा केक पण म्हणतात. तो बनवायला पण खूप सोपी आहे. मी स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी रेसिपी टाकली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार. आणि चला मग सुरू करूया आपल्या मार्बल केक रेसिपीला. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते आपण ते बघूया आधी. आणि आपण हा केक ओव्हनमध्ये नाही बनवत आहोत, तर हा कढईमध्ये छान स्पंज आलेला केक बनणार आहे. त्यासाठी फर्स्ट स्टेप आहे की 10 मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवर कढई गरम करायला ठेवायची आहे, म्हणजे फ्रीहीट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतरच आपण आपलं बॅटर तयार करायला घ्यायचं आहे. आणि आपली सेकंड स्टेप आहे की ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्या भांड्याला बटर पेपर लावून घ्यायचं आहे. बटर पेपर नसेल तर त्याला तेल लावून मैद्याने डस्टिंग करून एक्स्ट्रा मैदा काढून घ्यायचा आहे. तर तो मी रेडी केलेला आहे. तर आता आपण बॅटर तयार करून घेऊया. तर आधी लिक्विड साहित्य टाकून घेऊया. तर मी इथे घेतलेला आहे अर्धा कप दूध घेतलेला आहे. नॉर्मल दूध आहे, रूम टेम्परेचरवरचं दूध आहे. त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत 1 टेबलस्पून व्हिनेगर टाकून घेणार आहोत. जर व्हिनेगर दुधामध्ये टाकतो तर दूध आणि व्हिनेगर टाकायचं नसेल तर तुम्ही अर्धा कप दही पण घेऊ शकता या स्टेपला. तर व्हिनेगर दुधामध्ये टाकून झाल्याच्या नंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये 1/4 कप ऑइल टाकून घेत आहोत, म्हणजे हा प्लेन ऑइल आहे. याला कोणताही स्मेल नाही आहे. त्यानंतर आपण अर्धा कप आणि 2 टेबलस्पून असंच म्हणजे जवळपास 1/3 कपच्या जवळपास मी इथे पिठी साखर टाकून घेत आहे. आणि आता आपण त्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून मी व्हॅनिला इसेन्स टाकून घेत आहे. आणि आता आपण हे लिक्विड साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपली साखर छान मेल्ट होत नाही तोपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर लिक्विड साहित्य छान मिक्स झालेले आहेत. आता आपण यावर एक चाळण ठेवायची आहे. आणि त्या चाळणवर आता आपण जे आपले ड्राय साहित्य आहे ते टाकून घ्यायचे आहे. तर मी ते 1 कप मैदा घेतलेला आहे. आणि जवळपास मैदा हा कधी पण पॉकेटमधलाच घ्यायचा. खुला मैदा असला की तो स्पंज येत नाही. तर हा मी 1 कप मैदा घेतलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये आता 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेला आहे मी. आणि त्यानंतर मी अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे. आणि आता हे सर्व साहित्य आपण चाळत त्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहेत. या चाळण्यामुळे काय होते की बॅटर लवकर मिक्स पण होते आणि गुठळ्या राहत नाही. तर आपण हे प्रोसेस करून घ्यायची आहे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे. पण मिक्स करत असताना खूप प्रेशर देऊन नाही मिक्स करायचं. तर कट फोल्ड या किंवा एकाच डायरेक्शनमध्ये आपण हा बॅटर तयार करायचा आहे. तर तो मी आता करून घेते. तर आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे. तुम्ही त्याचे थिकनेस बघू शकता, अशी रिबिनसारखी असलेली पाहिजे. तर आपण आता याला 2 भागामध्ये डिवाईड करायचं आहे, कारण आपल्याला 2 शेडचं करायचं असल्यामुळे मी आता याला एक अर्धा दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. आणि त्यामध्ये आपण एका बाउलमध्ये आता मी 2 टेबलस्पून कोको पावडर टाकून घेत आहे. आणि हा कोको पावडर अनस्वीटेड कोको पावडर असल्यामुळे आपण बघाशी पिठी साखरमध्ये अर्धा कप साखर आणि एक्स्ट्रा 2 चम्मच अशी टाकलेली होती, म्हणून मी ती तेव्हा एक्स्ट्रा टाकलेली होती. आणि आता आपण हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आता आपले दोन्ही बॅटर रेडी आहे. आणि तुम्ही बघू शकता दोन्ही बॅटरची थिकनेस सेम आहे. कोणताही जाडा नाही किंवा कोणताही पातळ नाही आहे. तर दोन्ही सेम आहेत. तर आता आपण हे बॅटर आपल्या केक मोल्डमध्ये शिफ्ट करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला तुम्ही व्हाईट किंवा चॉकलेटी कोणताही टाकू शकता. तर एक चॉकलेटी एक व्हाईट असे लेयर करत न्यायचे आहे आणि त्याला टॅप करून हा पूर्ण सारण तिथे टाकून घ्यायचे आहेत.
बॅटर टाकून झालं पूर्ण आणि खूप छान दिसत आहे। आता आधी आपण याला टॅप टॅप 2-3 वेळा करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं बॅटर सर्व बाजूला सेम होऊन जाणार। आणि त्यानंतर आपण टूथपिकच्या साहाय्याने याला वरून डिझाईन करून घ्यायचं आहे। तर तुम्ही हवं त्या शेपची डिझाईन करू शकता आणि तुम्ही बघू शकता की ची डिझाईन खूप छान झालेली आहे, दिसायला खूप छान आहे। तर आता आपला हा केक मोल्ड आपण प्रीहीट केलेल्या कढईमध्ये 20 ते 25 मिनटं मीडियम फ्लेमवर त्याला बेक करून घ्यायचं आहे। 25 मिनटं झाल्याच्या नंतर तुम्ही टूथपिक टाकून चेक करू शकता की केक बेक झाला आहे की नाही ते। तर 25 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला केक पण छान फुललेला आहे आणि आता आपण टूथपिक टाकून चेक करून घेऊया की तो बेक झाला आहे की नाही ते। जर टूथपिक पूर्ण क्लीन निघाली तर तो आपला बेक झालेला समजायचा। तर तुम्ही बघू शकता टूथपिक पूर्णपणे क्लीन निघत आहे, म्हणजे आपला केक बेक झालेला आहे। आता आपण याला थंड होऊ द्यायचं आणि मग केक मोल्डच्या बाहेर याला फ्री करून घ्यायचं। तर आपला केक आता थंड झालेला आहे। आता आपण याला डिमोल्ड करून घ्यायचं आहे। तर मी चाकूच्या साहाय्याने आधी कडा फ्री करून घेते आणि मग त्याला टॅप टॅप करून पलटवून घेते आणि टॅप करून काढून घेते, तर तो इझी निघून जातो आणि बटर पेपर लावल्यामुळे वरून लवकर निघतो। आणि तुम्ही बघू शकता आपला केक छान स्पंज आलेला आहे। तर आता आपण याचा बटर पेपर काढून घेऊया। तर आपला इथे केक तयार आहे आणि मी तुम्हाला एक स्लाइस काढून पण दाखवते। छान स्पंज आलेला आहे आणि छान टेस्टी झालेला आहे आणि खूप छान असं शेडमध्ये आपला केक दिसत आहे, तुम्ही बघू शकता। तर आहे ना खूप साधी सोपी रेसिपी आणि खूप पटकन होणारा असा केक आहे आणि ओव्हन नसताना पण तुम्ही छान केक घरी बनवू शकता आणि मुलांची इच्छा झाली तर तुम्ही लगेच बनवून त्यांना खाऊ पण घालू शकता। तर नक्की करून बघा ही रेसिपी आणि कशी वाटली ती नक्की मला कमेंट्स करा। तर याला हेल्दी करण्यासाठी तुम्ही मैद्याच्या ऐवजी रवा पण घेऊ शकता आणि सेम बाकी प्रोसेस तीच ठेवू शकता। आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि बाकी व्हिडिओजला लाईक शेअर कमेंट्स करा। थँक्यू फॉर वॉचिंग।